सुरुवात करू का? आज 17 जून रोजी परभणीमध्ये अत्यंत शांततापूर्ण परंतु अत्यंत जागृत मंडळींनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मानणारे जे वर्ग आहेत, खास करून अनुसूचित जातीमधले 58.5 जाती आज इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी एकमुखाने असा निर्णय दिलेला आहे की आम्हाला हे उपवर्गीकरण नको आहे आणि त्यासाठी एवढा प्रचंड मोठा म्हणजे परभणीतला हा महामोर्चा आज इथे निघालेला आहे। आणि त्यासाठी माझं सरकारला सांगणं आहे की तुमची जरी इच्छा असली उपवर्गीकरणाची तरी या असणाऱ्या सर्व जातींची त्याच्याबद्दल बिलकुल विरोध आहे आणि त्यामुळे जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण आपण करू नये आणि संपूर्ण अनुसूचित जातीतला सर्व समाज काही मोजकी हातावर मोजण्या एवढी लोक सोडली तर ह्याला संपूर्ण विरोध आहे। आणि त्यामुळं हे जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये एक महत्वाचा म्हणजे 2004 रोजी जेव्हा चेन्नई या नावाच्या आणि वर्सेस आंध्र प्रदेशची एक केस झाली, त्याच्यामध्ये 5 जजेसच्या सुप्रीम कोर्ट बेंचने की अशा पद्धतीचं उपवर्ग करण्याचा अधिकार राज्य सरकार नाही असा निर्णय दिला असताना 20 वर्षामध्ये काय बदल झाला की सुप्रीम कोर्टाने हा बदल करण्यास अलाव केलेला आहे का? घटनेमध्ये बदल झाला की अजून काही बदल झाला की या इथं असणाऱ्या न्यायाधीशांच्या विचारामध्ये बदल झाला हा आमचा प्रश्न आहे। कारण आज जो निर्णय या आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो आमच्यामध्ये योग्य नाही, तो घटनेविरुद्ध आहे। कारण घटनेच्या एकंदरीत आपण जर 461 कलमाप्रमाणे पाहिलं की SC मध्ये कोणाला घेण्याचं कोणाला वगळण्याचं याचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीचे राष्ट्रपतीचे अधिकार काढून घेऊन ते राज्य शासनाला देण्याचा या जो अधिकार आज या मंडळीने वापरलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसने हा बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं या अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करू नये ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर हे इच्छिक असताना म्हणजे जबरदस्ती नाही की सर्वांनी केलंच पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये, तसं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने अत्यंत घाई गडबडीत हा निर्णय घेऊन त्यासाठी अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली आणि त्यांनी 15 मार्चला तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि तो अहवाल सादर केल्याबरोबर लगेच त्या अहवालावरती आपल्या चीफ सेक्रेटरींची एक कमिटी बनवण्यात आली आणि फक्त 10 दिवस त्या अहवालावरती तो अहवाल पब्लिश न करता त्या अहवालावरती सूचना मांडण्याची सरकारने लोकांना आवाहन केलं आणि जेव्हा लोकांनी रोष दाखवला तेव्हा ते म्हणजे 1 एप्रिल ते 15 एप्रिल होतं ते 30 एप्रिल पर्यंत करण्यात आला। हे जे काही चाललेली घाई गडबड म्हणजे याच्यामध्ये काहीतरी काळं आहे का असा संशय अनुसूचित जातीतल्या सर्व वर्गांना येत आहे। त्यामुळं पहिल्यांदा हा अहवाल पारदर्शक नाही आणि त्याचबरोबर या अहवालामध्ये काय तरतुदी केल्या त्या अजूनही कोणाला माहीत नाहीत आणि या तरतुदी माहीत नसताना सूचना करायला लावल्यात। हे एक प्रकारे ही लोकशाहीची गळचेपी आहे, लोकांची गळचेपी आहे असं आम्ही समजतो। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय देत असताना असं सांगितलंय की इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय म्हणजे योग्य तो डाटा पूर्णपणे जमवल्याशिवाय लेटेस्ट तुम्ही अशा पद्धतीने कुठचाही निर्णय घेऊ नये। पण सरकारकडे 2011चा जो सेन्सस आहे तो आता 15 वर्ष जुना आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणे योग्य नाही। त्यामुळे 2027ला जो सेन्सस होणार आहे तो जातनिहाय करावा आणि त्याच्यामधून काय परिस्थिती आहे ती आधी पहिल्यांदा बघावी आणि त्यानंतरच याच्यावरती निर्णय घेण्यात यावा असं आमच्या सरकारला सांगणं आहे। आणि हा संपूर्ण जी घाई गडबडीमध्ये चाललेली ही काही कसरत आहे सरकारची
ती कशासाठी चालले ते सरकारने अनुसूचित जातीतल्या सर्व लोकांना सांगावं. आणि ह्या संपूर्ण एकंदरीत हा निर्णय आहे तो 59 जातींशी संबंधित असल्यामुळं असा कुठचाही निर्णय घेताना त्या 59 जातीच्या स्टेक होल्डरना म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत पहिल्यांदा पूर्वसूचना देऊन त्यांची एक कमिटी करून त्यांच्या सजेशन मधून अशा पद्धतीचा अहवाल तयार करायला पाहिजे. पण दुर्दैवाने त्याचा होत नाही. हे अत्यंत लपून छपून अपारदर्शक पद्धतीने केला जातोय. आणि अशाच पद्धतीचा एक प्रयत्न कर्नाटकामध्ये झाला, त्याला स्टे ऑर्डर मिळालेली आहे. इथे सुद्धा सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार वागत आहे त्यामुळे या इथे सुद्धा याला जर यांनी जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न केला तर मला पूर्ण खात्री आहे की उच्च न्यायालयामध्ये हे उपवर्गीकरण टिकणार नाही. त्यामुळं उगाच कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे तो सरकारने थांबवावा. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जातींमध्ये जी काही तेढ निर्माण होते ते जे काही सरकारचं हे धोरण आहे की आपसामध्ये लढवायचं ते थांबवावं असं मी आपल्या चॅनलच्या वरती सरकारला सांगू इच्छितो. हे आंदोलन हे प्रचंड ताकदीने होणार आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीची ताकद आहे ती दिसणार आहे. सर्व जाती अत्यंत ताकदीने या मोर्चामध्ये उतरणार आहेत आणि त्यामुळं हा मुंबईमध्ये होणारा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं होणार आहे. तेव्हा या मोर्चाला बघून तरी सरकार जी काही दादागिरी करण्याचा आणि जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतोय तो हाणून पाडण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि ते जर न ऐकलं तर मग आमचं जर स्पष्ट सांगणं असेल की तुम्ही 1% 12% लोकांचं मतदान घालवणार आहात हे नक्की आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तर या म्हणजे देशामध्ये शेतकऱ्यांना जी काही म्हणजे वाली राहिला आहे असं मला वाटत नाही. कारण आपण पाहिलं की मध्यंतरी आपल्या राजधानीच्या याच्यावरती ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार झाले ते बघितल्यानंतर आज शेतकऱ्याला कोणी वाली असं म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही. खरं म्हणजे शेतकऱ्यांची जी चळवळ मध्यंतरीच्या काळामध्ये जी निर्माण झाली होती परत एकदा ती निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटेल. नाही तर आपण पाहिलं असेल की आत्ताच कांदा एवढा मोठ्या पद्धतीने एक्सपोर्ट झाला पण त्या कांदा नावाला एक्सपोर्ट झाला पण तो गेलाच नाही परदेशी. आणि त्यामुळे तो कांदा अख्खा मुंबईमधल्या बंदरांवरती तो सडत पडलेला आहे अशी परिस्थिती आहे. तर यामुळे प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, सर्वांचं नुकसान होतं. आमचा शेतकरी बांधव एवढे म्हणजे रक्ताचं पाणी करून शेती पिकवतोय. खरं म्हणजे पाणी नसताना काय काय प्रकार करून तो शेती करतो आणि त्याच्या भाव मिळत नाही. त्याचे शेतीमाल कवडी मोलाने घेतला जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सरकारने एक वेगळं धोरण प्रत्येक पिकासाठी केलं पाहिजे की हे भाव इथे असतील, हे भाव इथे या धान्याला असतील आणि कुठचं धान्य कुठच्या विभागातून घ्यावं. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती शेतीविषयक की शेतीचं सहकार झालं पाहिजे की म्हणजे गावागावामध्ये एका गावामध्ये पूर्ण कांदा पीक घ्या, दुसऱ्या गावामध्ये पूर्ण ऊस पीक घ्या, तिसऱ्या गावामध्ये अजून काही घ्या, जेणेकरून सरकारने त्याचं धोरणं ठरवली आणि त्या पद्धतीने पीक नियोजन केलं. ते तिथे असणारे पर्यावरण, तिकडे असणाऱ्या पाण्याची सोय याच्यावर तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं योग्य न्याय मिळेल आणि शेतकरी जे आत्महत्या करतात ते कुठे थांबेल. पण सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फारसं लक्ष देण्यास तयार नाही अशी परिस्थिती आहे. आता प्रत्येकाचं परसेप्शन असतं. प्रत्येकाचा म्हणजे आज बाबासाहेब संविधानाला विरोध करणारे पण काही असतात ती योग्य वाटतं. तर त्यामुळे जसं ज्याचं परसेप्शन कसं असतं, हत्तीला आंधळ्याने बघितलं तर पायाला हात लावला की त्याला तो खांबासारखा वाटतो, कानाला हात लावला तर तो सुपासारखा वाटतो. तसं आहे. त्यामुळं ते प्रत्येकाचं परसेप्शन आहे. तुम्हाला आणि मला काय वाटतं ते आपल्या दोघांचं परसेप्शन आहे.
त्या गोष्टीला अडून आहे करायचं. त्यांच्यामध्ये बदल झाले तरीही शक्ती मार्गाला विरोध होत असेल. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचं कारण ऑलरेडी एक समृद्धी महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा एकच आहे की आपण पाहिलं की त्या संपूर्ण गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी पूर्वी नक्षलवादी मुवमेंट होती, त्यामुळे कोणी जाऊ शकत नव्हतं. आज ती नक्षलवादी मुवमेंट संपवली गेली आणि त्यामुळं त्या तो जो प्रदेश आहे चंद्रपूर गडचिरोली आणि तो भंडारा वगैरे ते एवढा खनिज संपत्तीने पूर्णपणे भरलेला आहे. तर माझ्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत आणि तो आता एक कुठच्या तरी एका मोठ्या उद्योगपतीला आंदण दिलं आहे, त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी तो करत आहेत. आणि काही कोणतरी असेल सरकारी उद्योगपती असतात. मी आता आपल्या चॅनलतर्फे सर्वांना विनंती करतोय की 30 तारखेला या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी आपल्या भावी पिढीच्या आरक्षणासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता मेट्रो सिनेमाजवळ या, तिथून तो मोर्चा चालू होणार आहे. तेव्हा एक कळकळीची विनंती, हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलंय, ते वाचवायचं असेल तर रस्त्यावरती या. धन्यवाद. प्रचंड देशामध्ये प्रचंड मोठ्या समस्या आहेत. आपण पाहतोय महागाई आवासून हे आहे. आज अत्यंत म्हणजे तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, बेकारी प्रचंड मोठ्या संख्येने वाटते. AI मुळे कॉम्प्युटर मध्ये ज्यांना नोकऱ्या लागल्या होत्या त्यांच्याकडे बेकारी येते एकंदरीत. आणि आपण पाहिलं या देशामध्ये ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय, पेपरफुटी होत आहेत. हे सर्व होत असताना तसंच आज सरकारी शाळा जवळ 60,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत. हे खरं म्हणजे अत्यंत म्हणजे दुर्दैवी आहे. असं असताना सरकार या सर्व गोष्टीवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीने वाद लावते असा माझा आरोप आहे. दुर्दैवानं हे असं सरकारी धोरणाचं आपण पाहिलं असेल तर मंत्रीच्या काळामध्ये OBC वर्सेस मराठा झालं, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर झालं. आज मातंग समाजातले काही लोक वर्सेस संपूर्ण 58 जाती अशा पद्धतीचा एक वाद निर्माण होतोय महाराष्ट्रामध्ये. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. सरकारने खरं म्हणजे अशा पद्धतीने समाजामध्ये वाद होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, परंतु सरकारच अशा पद्धतीने वाद लावत असेल तर ते दुर्दैव आहे. जाती जनगणना झालीच पाहिजे. आणि माझी दुसरी एक मागणी आहे ती तुमच्या इथून सांगतो की खुल्या प्रवर्गामध्ये आज कसं अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये हे उपवर्ग करण्याचं ठरवलंय. आज आमची मागणी आहे खुल्या प्रवर्गामध्ये उपवर्ग करावं आणि या देशामध्ये सर्वात जास्त कोणी नोकऱ्या आणि इतर लाटलंय ते सर्व या देशामधल्या प्रत्येकाला कळून यावं, ही आमची मागणी आहे. असलेलं मनुवादी सरकारचं षडयंत्र अबकडं उपवर्गीकरण याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचे वारसदार सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात अतिशय ताकदीनं 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये धडक महामोर्चा झाला. त्याचं नेतृत्व मुंबईहून खास करून आनंदराज आंबेडकर साहेब आले होते. परभणीकरांच्या विनंतीला त्यांनी मान दिला म्हणून आम्ही परभणीकरांची ताकद वाढली आणि इतका सुंदर असा धडक महामोर्चा झालेला आहे. साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 30 तारखेला आम्ही मुंबईला धडकणार आहेत. साहेबांचे मी परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने आभार करतो आणि पुढील सूत्र साहेबांच्या हातात आहे. बचत करा, पैशाचा तुटवडा आहे, सगळ्या गोष्टी आणि त्यातच ऑपरेशन टायगर साठी ऑपरेशन राबवली जातात. चर्चा अशी प्रत्येक गोष्टी केली जातात. खरं म्हणजे दुर्दैव आहे की आत्ताच पंतप्रधान सांगितलं होतं की तुम्ही परदेश दौरे बंद करा, सोनं खरेदी करू नका, आणि आमचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात. हा विपर्यास आहे. लोक ते उड्या डोळ्यात पाहत आहेत आणि शेवटी त्याचा कधीतरी त्याचा स्फोट होईल. ऑपरेशन टायगर झालं याबद्दल काय इथं माणसं जगवण्याची गरज असताना
म्हणजे प्राणी मात्रावर पण दया करा याबद्दल प्रश्न नाही, परंतु या पद्धतीने सरकार जर राबवत असतील की लोकांना वाऱ्यावर सोडून इतर गोष्टीवरती चित्त्यांवर टायगरवर असे पैसे खर्च करणे हे खरं म्हणजे अति म्हणजे लोकांचा संताप येण्यासारख्या गोष्टी आहेत. सरकारने ते टाळाव्यात असं मला वाटतं. देशात सरकार असताना अशा पद्धतीनं म्हणजे पक्ष आहेत राज्यामध्ये त्यांच्यामध्ये खासदार आपल्याकडे उडवणं, आमदार आपल्याकडे एवढा अट्टहास कशासाठी असेल? आज या सरकारला आपण पाहिलं असेल की पूर्ण मेजॉरिटीमध्ये बीजेपी आली नव्हती लोकसभेमध्ये, आणि त्यांना बऱ्याच त्यांची जी बिलं आहेत ती 2/3 मेजॉरिटीने पास करून घ्यायची आहेत, कारण ती अत्यंत त्यांच्या दृष्टीने डिलिमिटेशन असेल की संविधानामध्ये मोठ्या बदल असतील यासाठी 2/3 मेजॉरिटी लागते. ती आज त्यांच्याकडे नाही आहे. ती मिळवण्याचा त्यांचा हा म्हणजे लोकशाही विरोधी खटाटोप आहे असं मी समजतो. डिलिमिटेशन आपण पाहिलं असेल त्यांचा तो प्रयत्न होता, ज्या डिलिमिटेशनमुळे खरं म्हणजे त्याला सर्वांनीच विरोध केलेला आहे अपोजिशनने, कारण त्याचा परिणाम असा होणार आहे की साऊथमध्ये म्हणजे महाराष्ट्रापासून खालची जे साऊथचे स्टेट्स आहेत त्याने आपलं पॉप्युलेशन कंट्रोल केलं आहे आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे. त्या विरुद्ध जी नॉर्थचे स्टेट्स आहेत बिहार, यूपी आणि इतर तत्सम याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढलेलं आहे. जर डिलिमिटेशन केलं महिलांच्या नावाखाली त्यांना एक्स्ट्रा सीट्स देण्यासाठी, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की नॉर्थमधली म्हणजे हिंदू बेल्ट ज्याला खास म्हटलं जातं, ज्याच्यावरती यांचं राजकारण आहे, तिथे लोकसभेच्या जास्त जागा निर्माण होतील आणि साऊथमधल्या जागा कमी होतील. आणि त्यामुळं या पद्धतीचं जे डिलिमिटेशन करण्याचा त्याचा प्रयत्न होता, जेणेकरून मग सत्ता काही झाल्या त्यांची हटू शकत नाही. ते मागच्या वेळेस आपण पाहिलं, मागच्या अधिवेशनामध्ये ते त्यांचं बिल पास झालं नाही. ते पास करण्यासाठी त्यांचा खटाटोप आहे, जेणेकरून नॉर्थमध्ये लोकसभेच्या जागा प्रचंड वाढतील, साऊथमधल्या जागा कमी होतील. पण हे खरं म्हणजे साऊथवरती नॉर्थचा अन्याय होईल आणि त्यामुळे कुठेतरी या देशामध्ये देशाच्या एकतेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असं माझं मत आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीची काही बिलं आहेत जी त्यांना पास करायची आणि त्याच्यासाठी त्यांना 2/3 मेजॉरिटी हवी आहे आणि त्यासाठी हा त्यांचा खटाटोप चाललेला आहे. 2 दिवसापूर्वी या ठिकाणी कार्यक्रम होता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा. त्यामध्ये असं म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना घेऊन सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार दिला, परंतु तो मतदानाचा अधिकार इम्प्लिमेंट होऊ नये आणि निवडणुकाच होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करते. नाही, बघा आपल्याला माहिती आहे की आज या देशामधली माझ्यामध्ये 80 ते 90% जनता अशी आहे की ती ह्या संविधानावर प्रेम करते आणि त्यामुळंच जेव्हा संविधान नख लागेल असं जेव्हा लोकांना वाटलं तेव्हा लोकसभेमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीचा रिझल्ट लागला. आणि त्यामुळं या देशाच्या संविधानाला लग लावण्याची आता कोणी म्हणजे धैर्य करेल असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये दाब दडपशाह करून पैशाचे आमिष दाखवून अनेक ठिकाणी माघार घ्यायला लावली, बिनविरोध करण्यात आले, या अनुषंगाने ते बोलले होते. खरं म्हणजे ते दुर्दैव आहे की या देशामध्ये पैशाचं जे काही प्रचंड स्तोम वाढलेला आहे. मला भीती वाटते पुढे काही काळामध्ये अडाणी आणि अंबानी काही त्यांचे स्वतःचेच खासदार म्हणजे निवडून आलेले सर्वच खासदार विकत घेऊन तेच पंतप्रधान वगैरे होऊ नयेत ही मी अपेक्षा करतो.